जामनेर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आज आपण आहोत। या संघाची स्थापना आणि त्यांच्या कार्याबाबत या संघाचे ज्येष्ठ सल्लागार संचालक श्री जे.व्ही. चिंचकर सर आपल्याशी बोलणार आहेत। या संघाची सुरुवात मुहूर्तमेढ नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे पिताश्री डी.बी. महाजन सर यांनी रोवली। 1998 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा झाली होती व जामनेरमध्ये ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची स्थापना करावी असे ठरले। त्यानुसार त्या वर्षी संघाची स्थापना रीतसर झाली। धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी मात्र या संघाची 14/8/2002 रोजी झालेली आहे। म्हणजे या संघाला आज रोजी 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। सुरुवातीचे अध्यक्ष कैलासवासी डी.बी. महाजन सर होते। त्यांच्यानंतर नारायण देवचंद चौधरी हे अध्यक्ष होते। मध्यंतरी काही अल्प काळाकरता रमेश बाबाजी पाटील रमेशना पाटील हे अध्यक्ष होते, पण त्यांचं आकस्मिक निधन झालं, त्यामुळे ती जागा रिक्त झाली आणि तेव्हापासून या जागेवर अध्यक्ष म्हणून किशोर दत्तात्रय पाटील हे अध्यक्ष आहेत। रजनीकांत शंकर महाजन हे सचिव आहेत आणि रसाल सिंग पवार हे उपसचिव आहेत। खजिनदार प्रताप यशवंतराव पाटील हे खजिनदार आहेत। या संघाचे आज 140 सभा उपाध्यक्ष पांडुरंगप्पा माळी उपाध्यक्ष आहेत। या संघाचे आज 140 सभासद आहेत। प्रत्येकाकडून दर वर्षाला 200 रुपये फी घेतली जाते। त्यामध्ये आमचा सर्व वर्षभराचा कारभार चालतो। नगरपालिकेकडून त्याच वेळेला डी.बी. महाजन सर यांनी नगरपालिकेकडून हा 10,000 चौरस फुटाचा मोकळा भूखंड ज्येष्ठ नागरिक सेवा संघाकरता मिळवला। त्या वर्षी त्यांनी स्वतःचे 1 लाख रुपये यात टाकले आणि इतर लोकांकडून देणगी गोळा केली आणि गोळा झालेल्या देणगीतून या ठिकाणी एक अशी सुंदर विरंगुळा केंद्र निर्माण केलेलं आहे। त्या ठिकाणी एक मोठा हॉल आहे, एक ऑफिस आहे आणि 2 छोट्या खोल्या आहेत। आणि दररोज संघाचे सभासद संध्याकाळी एकत्र जमत असतात। ज्यांचा वाढदिवस हो त्यांचा वाढदिवस आपण महिन्यातून साजरा करत असतो। सर्व लोक खेळीमेळीने इथे येतात। जे वाढदिवस साजरा करतात ते स्वखुशीने देणगी देतात, काही लोक स्वखुशीने सुद्धा देणगी देतात। असं हे उत्पन्नाचं साधन आहे। याच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचं साधन कोणतंच नाही। यावर्षी शासनाच्या GR नुसार आम्ही नगर परिषद जामनेरकडे संपर्क साधला होता आणि त्या GR नुसार या विरंगुळा केंद्रामध्ये ओपन जिम, बैठ्या खेळाकडे साहित्य, भजनी मंडळाचं साहित्य आणि वाचनालय हे सुरू करण्याकरता त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। त्यांनी ती तत्वतः मान्य केली आहे आणि यावर्षी त्यांनीच नगर परिषदेने या ठिकाणी महिलांकरता आणि पुरुषांकरता स्वतंत्र टॉयलेट बाथरूम बांधून दिलेले आहेत आणि जुन्या हॉलमध्ये नवीन फरशी आच्छादन करून दिलेली आहे आणि रंगरंगोटी केली आहेत आणि त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे। इतर ज्या मागण्या आमच्या प्रलंबित आहेत त्या मागण्यांसाठी आमचा नगरपालिकेकडे संपर्क सुरू आहे।